मित्रांनो, 7 सेकंदाची किंमत तुम्हाला माहिती आहे का? कारण 7 सेकंदामुळे भारत वर्ल्ड कप मधून बाहेर पडले होते. धोनी 7 सेकंद तेथे उशीर केला आणि भारत वर्ल्ड कप मधून बाहेर पडले. 2019च्या वर्ल्ड कप मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सेमीफायनल सुरू होता. पहिल्या दिवशी पाऊस आला, दुसऱ्या दिवशी सामना सुरू झाला आणि न्यूझीलंडने प्रथम बॅटिंग केली होती. नंतर भारत चेस करण्यास आले तेव्हा भारताचे टॉप ऑर्डरचे बॅट्समन होते विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल. राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत हे सर्व फ्लॉप गेले होते. उरले होते फक्त महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा आणि त्यांनी मॅच घासत देखील नेली. परंतु 70 धावा हव्या असताना 70 धावा पाहिजे असताना रवींद्र जडेजाची विकेट पडली आणि फक्त उरले होते धोनी. तर धोनीने शेवटपर्यंत मॅच आणली होती, परंतु 10 बॉलमध्ये 26 का 27 धावांची गरज होती आणि महेंद्रसिंग धोनी त्याच्या पहिल्या बॉलवरती षटकार खेचला होता आणि दुसऱ्या बॉलवरती महेंद्रसिंग धोनी 2 रन करण्याच्या नादामध्ये रन आउट झाला. फक्त तिथे 7 सेकंद कमी पडले होते. एम.एस. धोनी मार्टिन गप्टिलने डायरेक्ट थ्रो केला होता आणि महेंद्रसिंग धोनी फक्त 7 सेकंद मागे राहिला होता आणि तर त्या 7 सेकंदामुळे भारत वर्ल्ड कप मधून बाहेर पडले होते आणि 2019चा वर्ल्ड कप हा इंग्लंडने जिंकला होता. तर 7 सेकंद धोनी आधी पोहोचला तर भारताकडे वर्ल्ड कप असता, परंतु 7 सेकंदामुळे भारत वर्ल्ड कप मधून बाहेर पडला होता. तर एम.एस. धोनीचे टॉप मुवमेंट आपणास कोणते क्रिकेटमध्ये वाटतात? एम.एस. धोनीला या रनआउट बद्दल म्हणजे या मॅच बद्दल खूप ट्रोलही केले जातं, कारण वरचे फलंदाज लवकर बाद झाले होते. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी स्लो खेळला होता. त्याच्या या स्लो खेळीमुळे त्याला खूप ट्रोल देखील केलं जातं. यावर आपलं काय मत आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.